नरेंद्र दादा कामतेकर यांना विनंती करतो की आपण माईकचा ताबा घ्या. शुभम शुभम जागत चाललंय सारा गाव, तांबडं फुटाया लागलं. जागत चाललंय सारा गाव. चला गुरवाडी 11वा खेळाडू या. चला थँक्यू. मॅचला सुरुवात. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. पहिल्याच चेंडू पाहिला तर वाईड आलाय. सुरुवात वाईडने झाली आहे. एका बाजूला सिद्धेश, दुसऱ्या बाजूला नंदकुमार. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कमबॅक करतोय. पहिला चेंडू अगदी आपण जर पाहिलं तर मागच्या मॅचचा हिरो प्रीतम चांगली बॅटिंग राहिली. आपण यायचं आहे आणि सामन्याचा पुरस्कार शिवाजी आपण त्यांना प्रदान करायचा आहे. नक्कीच पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक कुठेतरी ठेवण्याचा प्रयत्न असेल. नंदू मैदानाच्या आतमध्ये आमच्या सोलगाव गावातील हा संघ खेळताना पाहायला मिळतो. आजपर्यंत आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी चांगले खेळ आहेत. आज कशा पद्धतीचा खेळ राहील हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. या मॅचची भिस्त दोन्ही बॅटरवरती असेल, म्हणजे दोन्ही जर महत्वाचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणित हा सुद्धा एक नामांकित क्रिकेटर आपणास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी चांगला फटका पाहतोय. बॅटची एज थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर बघता बघता झाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावफलक फक्त तीन या आकड्यावरती. नक्कीच अगदी दुपारचं सत्र आहे. थोडीशी घाई करा, कारण का अगदी संध्याकाळचं सत्र देखील म्हणूया असं वावगं ठरणार नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप साऱ्या मॅचेस. अगदी बॅटची टॉप एज त्या ठिकाणी कुठेतरी तू घेतो का मी घेऊ, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत अगदी नजर ठेवली आहे. कॅच पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन गॉन. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. झालाय. नवीन उमेदवार, नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये आलाय.
धावफलक जर पाहिले तर फक्त 3 या आकड्यावरती आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. समोरच्या बाजूने प्रणित एक वेगळ्या दाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. सन्मान दिलाय. 1 धाव. समोरचा बॅटर धाकड आहे, त्याला कुठेतरी स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केलाय आणि एखादा मोठा फटका अगदी अजूनही या षटकातील 1 चेंडू बाकी असेल. एखादा मोठा फटका येईल का, कारण का 20-25 धावसंख्या जरी बनवली तरी सुद्धा मागच्या 2 मॅच बघितल्या अगदी चेस करताना कुठेतरी दोन्ही संघ पाठी राहिलेत. शेवटचा बॉल. अगदी आपण जर म्हटलं तर उजव्या यशीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड आलाय. धावफलक आता मात्र अगदी हळूवार पद्धतीने पुढे सरकते. धावसंख्या 5. आपण पाहतोय नवरादेवी चषक 2026चा हा महासंग्राम आज विरार नगरीमध्ये आपणास पाहायला मिळतोय. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अगदी फटका तर सजवलाय लाजबाब आणि नंदूच्या बॅट मधून आलाय षटकार. सिक्सर. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. चेंडूवरती आपण षटकार येताना पाहिलाय. धावफलक जर पाहिलं तर 11. पहिला बॉल. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सोप्पा झेल ड्रॉप या ठिकाणी केला जातोय. 1 धाव आली आहे. धावफलक 12 या आकड्यावरती नंदू ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅट मधून एक सिक्सर आपण पाहिलाय. अगदी नक्कीच अजून एका दुसरा षटकार आला तर एक चांगली धावसंख्या सन्मानजनक आपण म्हणू शकतो. धावफलक 12 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपणास पाहायला मिळतंय. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. खेराब थोडस लेझी क्रिकेट आपण म्हणूया. 2 धावा आल्या. धावसंख्या 14. मागच्या 2 सामन्यामध्ये 30 धावसंख्या झाली. अगदी ती चेस झाली नाही. या मॅच मध्ये किती होतील, कारण का समोरच्या बाजूने वेगळ्या दाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपणास पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र कोणाच्या नावावरती राहील. चांगला फटका, देखना स्ट्रोक आपण पाहतोय. क्रॅकिंग फटका मैदानाच्या आतमध्ये, चेंडू फरार आला. बघता बघता धावफलक जर पाहिलं तर 18 वरती अजूनही निर्णायक या षटकातील आपण जर पाहिलं तर 3 चेंडू बाकी असतील. चांगली बॅटिंग करतोय. अजून एक, आणखीन एक दमदार यादगार आलाय सिक्सर. नंदूची बॅट अगदी आता मात्र बोलायला लागली आहे आणि धावफलक जर पाहिले तर बघता बघता जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक अगदी आपण जर पाहिलं तर फक्त 11 धावा आल्या. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर लाजबाब देखणी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळते. अजून 2 मध्ये एका दुसरा मोठा फटका किंवा दुसऱ्या बाजूला एका दुसरा डॉट बॉल आपण दोन्ही बाजूने सराहना केली पाहिजे. आता मात्र चांगला चेंडू हाताळताना आपणास पाहायला मिळाला आणि सांगता गोड कोण करेल, कारण का एका चेंडूचा खेळ गोड कोण करेल, कारण का एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ते बाकी आहे. धावफलक जर पाहिलं तर 24 या आकड्यावरती आहे. समोरच्या बाजूने देखील चांगलं आक्रमण आपणास पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोर्निंको संघ हा खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सरस्वती देवी सुलगाव आमच्या राजापूर नगरीतील अजून एक संघ. बॅटची टॉप एज त्या ठिकाणी सोप्पा झेल पकडला जातोय आणि शेवट मात्र आपल्याला वैभवच्या माध्यमातून गोड केला जातोय.
धावफलक जर पाहिले तर 24, धावा बनवायचे त्या 25. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. और झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. सलामीचे बॅटर दाखल व्हायचे, दाखल देखील झालेत. धावा बनवायच्या त्या 12 मध्ये 25. सलामीची जोडी दाखल झाली. एका बाजूला आपण जर पाहिलं तर वैभव, दुसऱ्या बाजूला सॅम. दोन्ही संघांचा विचार केला तर साखळी फेरीतील एक एक सामना जिंकल्याच्या नंतर एकामेकासमोर या ठिकाणी धाडत आहेत असं आपण म्हणूया. सिद्धेश पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे. चला एवढा वेळ मित्रांनो घेऊ नका, घड्याळामध्ये 4:15 झाल्यात. आपण जर पाहिलं तर सिद्धेश गुरवला आपण पाहतोय. वैभव ऑन स्ट्राईक. 25 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूने धावा रोखल्या जातील की हाफ ट्रॅकर चेंडू कट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. अजूनही संघर्ष सुरू झालाय असं आपण म्हणूया. 11 मध्ये बनवायच्या त्या अजूनही 24 धावा. कुणाच्या नावावर जाईल ही मॅच? पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. संघाचा श्री गणेशा झालाय. 1 धावेने गणेशाला वंदन केलं जात आहे. अजूनही 11 मध्ये 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आम्ही कित्येक विजय आपल्या संघासाठी मिळवताना सिद्धेशला पाहिलंय. आज एका मोठ्या इव्हेंट मध्ये आपण खेळतोय आणि आपल्या नावाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून केला जातोय. अगदी नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळते. 2 मध्ये आतापर्यंत 1 झाली आहे. अजून एक चांगला चेंडू. नंद्या त्या ठिकाणी आहे. चेंडू बघता बघता सीमारेषा पार आलाय. षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. एक षटकार आलाय. धावफलक जर पाहिलं तर 7 या आकड्यावरती आहे. सिद्धेश पुन्हा एकदा
अजून एक तडाखा आलाय, बॅक टू बॅक दुसरा येतोय षटकार. नक्कीच आता मात्र कुठेतरी असं म्हणूया, अगदी वैभवच्या बॅट मधून, माफ करा, सॅमच्या बॅट मधून 2 षटकार आलेत आणि ही मॅच स्वतःच्या जोडीमध्ये आपल्या संघाच्या घालेल का, कारण का अगदी समोरचा संघ देखील चांगला आहे, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर कौतुकास पात्र असा खेळ त्याच्या माध्यमातून केला जातोय. 8 मध्ये 12 बनवायचे, आतापर्यंत 13 धावा बनल्यात. बिनगडी बाद आपण पाहतोय. आता मात्र थोडासा दबाव असेल समोरच्या बाजूने, कारण का तिसरा येईल का किंवा एखादा डॉट बॉल. अजून एक फटका तर सजवलाय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, फेकी करतोय, फक्त एकच धाव. धाव फलक जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती अजूनही 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. दोन्ही संघ अगदी आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आजपर्यंत काही केले याला महत्व नाहीये, परंतु आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना कसे खेळतोय हे देखील महत्वाचं आहे. आणखीन एक तडाखा तर आलाय आणि चेंडू बघता बघता आपण जर पाहिलं तर सीमा रेषा पार. षटकार. केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात, तडाखा तर आला केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. आपण जर पाहिले तर सीमा रेषा. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला. चला अजूनही आपणास नशीब अफजवण्याची संधी या ठिकाणी आहे. अगदी 30 रुपयामध्ये आपणास एक कुपन दिलं जाईल आणि 6 बक्षीस आपण पाहतोय. अगदी चांगला फटका पाहिलाय, चेंडू यावेळी अडवलाय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. आपण जर पाहिलं तर 5 मध्ये 3 करायचे आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. अगदी मागच्या षटकामध्ये 3 षटकार सॅमच्या बॅट मधून आलेत. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये झाली असं आपण म्हणूया. 3 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती प्रहार केलाय. चेंडू बघता बघता सीमारेषा पार आलाय, चौकार.